जणू अरे स्वर्ग बघायचा असला तरी आधी मरावं लागतं रे, त्याशिवाय किंमत कळत नाही त्याची. तुम्हाला सगळं बसल्या जागी हवंय. साधना केली, आराधना केली, त्यातच धन्य. जरा काही अडचण आली की आले महाराजांच्या मागे धावत. नुसते नावाला भक्त. मालक आम्ही भक्त आहोत. संकटात आम्ही तुमचा धावा नाही करणार तर कुणाचा करणार? जणू पक्षी ही पिल्लांना तोपर्यंतच दाणे आणून देतो जोपर्यंत त्यांना उडता येत नाही. एकदा का त्याला उडता यायला लागलं की त्यांच्याकडे मागे वळूनही बघत नाही तो. त्या पुढचा संघर्ष त्या पिल्लाचा असतो, कारण त्याच्या पंखांना बळ मिळालेलं असतं. भक्तांना हेच कळत नाही. अरे तुम्ही ज्याची साधना करताय त्यांनी तुम्हाला बळ दिलेलं आहे. आता याची जाणीव नसेल तर त्या भक्तांची काय पूजा घालायची आहे? मालक अहो, भक्त बिचारा भोळा असतो, त्याला काय कळणार या गोष्टी? कसला गोळा? गोळा असतो गोळा, शेणाचा गोळा. अख्ख्या शरीरात स्वार्थाचं शेण भरलेलं असतं. जे आहे त्यात समाधान नाही, अजून हवंय. बरं घर चालण्यापुरतं दिलंय हे पुरेसं नाही, सगळं हवंय.